आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये सैफ अली खान याच्यावरती जोरदार वार करण्यात आले होते। चोरीच्या उद्देशाने त्याच्या घरात शिरलेल्या एका व्यक्तीने जोरदार असे वार केले। त्याच्या पाठीतनं काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा एक फोटो आता समोर आलेला आहे। चाकूच्या तुकड्याचा हा फोटो आपण पाहतोय। ऑपरेशन करून यशस्वीरित्या हा तुकडा बाहेर काढण्यात आलेला आहे। तुकडा आणखी जर आत शिरला असता तर मणक्याला मोठा धोका निर्माण झाला असता अशी भीतीही यावेळेला डॉक्टरांनी वर्तवली आहे। मात्र धोक्यापासून आता तो बाहेर आहे असंही सांगण्यात येते। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, सध्या चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढलेला आहे। काल त्याचा ऑपरेशन करून तो चाकूचा तुकडा काढण्यात आलेला आहे। मात्र हा चाकूचा तुकडा तोच आहे का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या केअरटेकर आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांच्या जबाबामध्ये की हेक्सा ब्लेडचा वापर केलेला आहे म्हणून। आणि हा जर आपण तुकडा बघितला तर हा प्रॉपर चाकूचा तुकडा दिसतो। त्यामुळे हा व्हायरल फोटो आहे का अशी देखील एक चर्चा जी आहे ती रंगलेली पाहायला मिळते। त्याच्यामुळे हा नेमका तुकडा तोच आहे का, हा नेमका फोटो कुठून आला, लीलावती रुग्णालयानेच हा फोटो बाहेर काढलाय का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते देखील उपस्थित झालेले पाहायला मिळतात। मात्र आपण जर बघितलं तर हा चाकूचा तुकडा जर खरंच तो असेल तर किती मोठा चाकूचा तुकडा आहे हे आपण बघू शकतो। हा जर तुकडा सैफ अली खानच्या पाठीमध्ये जर अडकला असेल तर त्याला किती मोठी जखम झाली असू शकते हे त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो। कारण मोठ्या प्रमाणात ही जखम खोलवर असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। असं असलं तरी हा जो चाकूचा तुकडा जो आहे तो पोलिसांनी सध्या हस्तगत केलेला आहे आणि पोलीस फॉरेन्सिक टीम जी आहे पोलिसांची ती त्याच्यावर तपास देखील करते आणि त्या सगळ्यावर पोलिसांची जी चौकशी आहे ती त्या दृष्टीने सध्या सुरू आहे। आता देखील बांदा पोलीस स्टेशन मध्ये जो संशयित आरोपी आहे तो बसलेला आहे आणि त्याची देखील पोलीस कसून चौकशी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या चौकशी दरम्यान देखील ह्या चाकूच्या तुकड्यासंदर्भात जी माहिती आहे ती दिली जाईल पोलिसांकडनं थोड्याच वेळात। जी माहिती पोलीस देतील, कारण अजूनही पोलिसांनी कुठलीच स्पष्ट माहिती दिलेली नाही। कुठल्याही प्रश्नांना उत्तरं पोलीस देत नाहीयेत। हाय प्रोफाईल केस आहे त्यामुळे अत्यंत गुप्तता पाळली जाते। त्यामुळे पोलीस जेव्हा खरी माहिती देतील तेव्हा गोष्टी स्पष्ट व्हायला मदत होईल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री। तर हा तोच तुकडा आहे का चाकूचा, या संदर्भातली माहिती जी आहे ती अजूनही पुढे येणं बाकी आहे।